त्याच्यामुळे मी बोलू शकतोय, आपण ऐकू शकतोय आणि माझं म्हणणं समजू शकतो. असे विद्येची देवता साक्षात गणेशाला वंदन करतो. परमपवित्र भगवाध्वज उपस्थित कार्यकर्ता वर्ग आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू, आज 13 ऑगस्ट आहे. 9 तारीखला रक्षाबंधन उत्सव होता. आपल्या सोयीनुसार आपण आजच्या दिवशी हा उत्सव घेतोय. 2 दिवसापूर्वी माधवरावांचा फोन आला. मी कोल्हापूरला होतो आणि असा आमचा उत्सव ठरलेला आहे, तर फक्त म्हणून येशील का? तर मी गडबडीत पण होतो, गाडी चालवत होतो. हो म्हटलं आणि बंधनात अडकलो. आणि बंधनात अडकलो म्हणजे नियमात नाही अडकलो, माधवरावांच्या बंधनात अडकलो. बंधन म्हणजे कधी कधी संकट वाटतं. बरेच जण बंधनात असतात, बंधन नको असतं. नियम मोडला तर शिक्षा होते, बंधन मोडलं, बंधन जुगारलं तर नाती संपतात. त्यामुळे आपण नियम मोडतो पण शिक्षा भोगतो, म्हणजे ती आपल्यासोबत. पण सरास बंधन जुगारण्याचं आपल्याला काय सवय नसते किंवा आपण टाळतो. तर मला काय सांगायचं समजून घ्या. 2 दिवस प्रवासात होतो, काल रात्री उशिरा खूप आलो आणि आज तुमच्यासमोर आहे. तर बंधनावरनं सुरुवात झाली. आज रक्षाबंधन आहे. बंधन नको म्हणजे काय? बंधन नको आहे मला, एखादं बंधन नको आहे, त्याच्यातनं बाहेर पडायचं आहे. बंधन नको म्हणजे मुक्ती. जर मुक्ती मिळवायची असेल तर खूप सारी बंधनं पार करून जायला लागतं. आणि असं कधी होत नाही की बंधन मुक्त. एक बंधन ज्यावेळी आपण सोडतो, अगदी आता आपण म्हणतो की अरे लहानपण बरं होतं बा, आता आपल्याला भरपूर साऱ्या बंधनात होतं. घरची जबाबदारी आहे, कामाची जबाबदारी आहे, नोकरदार असतील तर साहेबांचं आहे, समजा साहेब असू तर नोकरदार असतील त्यांना सांभाळायचं आहे. असे सगळे आपण बंधनात असतो. अगदी लहानपणी आईच्या गर्भात असताना आपण त्या बंधनात असतो. तिथनं कधी एकदा सुटका होते असं वाटतं, बाहेर पडतो आणि वेगळ्या बंधनांमध्ये आपण अडकतो. त्यामुळे बंधन जर सोडायचं असेल तर मोठ्या बंधनात आपण अडकत जातो आणि ती आपल्यावर आपण लादून घेतो. उद्या 15 ऑगस्ट असल्या कारणाने शाळा सकाळी 7:30 वाजता भरेल. सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. समजा आला नाही तर एखादा, तर काय त्याची अनुपस्थिती लागेल. बंधनकारक आहे का? तर नाही. आपला राष्ट्रीय सण आहे, त्यामुळे उपस्थिती राहिली पाहिजे. स्वतःहून स्वतःवर लादून घेतलेलं ते बंधन असतं. आणि दुसऱ्यांवर जे आपण हे करतो ते नियम असतात. काही वेळा नियम हेच बंधन म्हणून सुद्धा गृहीत धरले जातात. जसं शुभं करोती घरचा नियम असतो, शुभं करोती म्हटलीच पाहिजे. कालांतराने ते आपण बंधन म्हणून स्वीकारतो. नाही, आपल्याला रोजची पूजा अर्चा करणारे काही जण आहेत, तर ते काही कधी चुका होतात किंवा उपवास मोडतो, अशा काही गोष्टी होत असतील तर ते प्रायश्चित्त घेतात. म्हणजे ते एक प्रकारे बंधन करतात. ते कोणी दुसऱ्याने लावलेलं नसतं त्यांच्यावर, त्यांनी स्वतःवर लागून घेतलेलं ते बंधन असतं. आज रक्षाबंधन आहे. आपले ह्याला खूप मोठं सामाजिक सांस्कृतिक असं हे आपले पहिला उत्सव आपलं गुढीपाडवा, त्यावेळी संकल्प करतो. तो सुद्धा पारंपरिक उत्सव आहे आपला. त्यानंतर येणारा हिंदू साम्राज्य दिन, यावेळी आपण वेगळ्या स्वरूपात केला होता. आपल्या इथनं वस्तीशहा तो उत्सव झाला होता आणि गटप्रमुखांनी वेगवेगळ्या भागामध्ये माझ्या मते कुवारबाव वस्तीचे 3-4 उत्सव झाले. तो पारंपरिक उत्सव नाही आहे, पण गेल्या 300-400 वर्षापूर्वीपासून तो आपण साजरा करायला लागलो आहे. आपल्या पूर्वजांनी जी आक्रमणं झाली ती थोपवली, पण आपण त्याच्यातला हाच उत्सव घेतला का? तर शिवराज्याभिषेक झाला आणि असा राजा आपण स्थापन आपला म्हणून राहू शकतो हे पूर्ण जगाला आपण दाखवून दिलं, म्हणून तो उत्सव आपण घेतो. त्यानंतरचा गुरुपौर्णिमा उत्सव आपला स्वयंसेवकांसाठीचा, आणि हा उत्सव रक्षाबंधन. यानंतर विजयादशमी आणि मकर संक्रमणाचा उत्सव असणार. तर सगळीकडे रक्षाबंधन असतं. भाऊ बहिणीला राखी बांधतो. वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्यांचे कार्यक्रम असतात, शाळांमध्ये कार्यक्रम असतात. असं सगळीकडे रक्षाबंधन हा उत्सव
साजरा केला जातो. त्यावरून एक श्लोक आठवतो. एकस्य कर्म संवीक्षक करोप्त्यनोपी गहिर्तम. त्या पुढची ओळे गतानुगतिको लोकः न लोक परमार्थिक. म्हणजे कोणताही विचार न करता अनुकरण करत जाणं, अशा अर्थी तो श्लोक आहे. अप्पय्या दीक्षित म्हणून एक कर्नाटकातले किंवा दक्षिण भारतातले एक विद्वान ब्राह्मण होते. तर ते एकदा गंगा किनारे आले होते आणि त्या दिवशी सोमवती अमावास्या होती. तर शंकराची आराधना करूया म्हणून गंगा स्नान केलं. अन्निकाचं साहित्य, तामन, पळी आणि पूजा साहित्य वगैरे घेऊन ते आले होते. त्यानंतर आले आणि स्नान केलं त्यांनी आणि बाहेर आले. तर त्यांना मलविसर्जन, विष्ठा विसर्जन करण्याची शक्यता वाटली. तर मग आता जायचं ठरवलं. तर तो पूर्वीचा काळ, शेकडो वर्षापूर्वीचा काळ तो. आत्ता काय आपण लगेच गंगा मैली केली असती, कोणाला काय कळलं नसतं. असे हजारो लोक आत्ता करत आहेत. पण आपला समाज असा आहे किंवा आपली संस्कृती अशी आहे की आपल्या संस्कृतीने आपल्याला अशी शिकवण दिली की जलसुरक्षा पण केली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारे आपण जे सण उत्सव साजरे करतो किंवा त्याचं पावित्र्य राखतो, त्याच्यातनं आपोआपच पर्यावरणाची सुद्धा सुरक्षा होती. तशी गंगा साफ राहण्यासाठी आपली समाजरचनाच तशी होती. वेगळे नियम लावले गेले नव्हते. संस्कृती जशी शिकवायची की पाणी कुठलं, जे पिण्याचं पाणी, आंघोळीचं पाणी आहे ते घाणेरडं होणार नाही याची काळजी समाजाच्या रचनेत नव्हती. त्यामुळे अप्पय्या दीक्षितांनी ठरवलं की आपण आता गंगेच्या पलीकडे परत जाऊया, आपलं काम उरकून परत येऊया. आणलेल्या साहित्याचं काय करायचं, पूजा साहित्य जे काय होतं ते. तर मग ते तिथे आपण वाळूत लपवून ठेवूया. आणि त्यांनी ते लपवून ठेवलं आणि ते सापडणार कसं म्हणून तिथे शंकराची पिंडी बनवली आणि ते आपल्या कामासाठी निघून गेले. तर हे पाहणारे समाज तिथे होता, बघत होते. अप्पय्या दीक्षितांना ओळखत होते. ते लांबनं बघितले नाही, त्यांनी कृती केलेली सगळी. त्यांच्या मनात काय चालू आहे पाहिलं नव्हतं. अशी कृती बघितली आणि त्यांना वाटलं आज सोमवती अमावास्या आहे, काहीतरी व्रत असणार. आंघोळ करायची, यायचं, साहित्य तिथे लपवायचं. लपवायचं म्हणजे ते काय ठेवायचंच, त्यांना लांबनं ठेवायचं दिसलं आणि पिंडी उभारायची आणि परत स्नानाला जायचं. किंवा हजारो लोक आले आणि अशा 1000 पिंड्या समूह त्या वाळू किनारी, गंगेच्या किनारी तयार झाल्या. थोड्या वेळानंतर अप्पय्या दीक्षित आले आणि त्यांनी तो गतानुगतिक लोक न लोक पारमार्थिक हा श्लोक उद्गारला. म्हणजे खरं तर कृती चांगली आहे ना, पिंडी बनवणं आणि हे अनुकरण केलेलं खूप चांगलं अनुकरण आहे. पण त्याचा परिणाम काय झाला, मूळ हेतू हा बघून लक्षात येईल. तसं आपला रक्षाबंधन होत नाही ना. 1925 साली साजरा झाला, मग 26, 27, 40 साली झाला, 70 साली झाला, 2010 साली झाला, 23 साली झाला, 24 साली झाला. यंदा हे 25वं वर्ष, 2025 शतक पूर्ण होतं आहे. गेल्या वर्षी झाला. म्हणून पूर्वी जरा एक कसं होतं, आम्हाला कार्यकारिणीत, नगर कार्यकारिणीत किंवा तालुका कार्यकर्त्यांना ठरवायला लागायचं हा उत्सव कोणाला घ्यायचा, तो कोणी घ्यायचा. मग तिथे बोलणी करायची, अरे उत्सवाला मग असं तसं. आता थोडी परिस्थिती आमच्या दृष्टीने चांगली आहे की ह्या सगळं सक्षमपणे शाखा करतात. म्हणजे इथे आल्यावर खूप चांगलं चित्र बघितलं, इथे प्रतिमा होते, ध्वज सजवलेलं होतं. म्हणजे खूप चांगलं आहे, कौतुक आहे. तर हा लोड कमी झाला तर पूर्वीपासून करत आलो म्हणून आम्ही करतोय. त्याचा भाव ओळखला पाहिजे. रक्षाबंधन म्हणजे काय, भाऊ बहिणीला राखी बांधतो आणि भाऊ पण समजतो, बहीण पण समजते की आपण भाऊ आपल्याला रक्षण करायचं आहे. रक्षण करायचं आहे म्हणजे काय, एकदम शेवटचं रक्षण विचार केला तर मृत्यूपासून रक्षण करायचं आहे. बरोबर, रक्षाचं काय वेगवेगळे पैलू आहेत, त्यातला एकदम शेवटचा टप्पा आपण बघितला. मृत्यूपासून रक्षण करायचं आहे. पॉसिबल आहे का म्हणतो आपण तर एकदम खूप मोठा विचार करतो. मृत्यू काय अटळ आहे, त्याला काय आपण हे नाही का, म्हणून आपण घाबरत नसतो. उद्याची सकाळ आपल्याला माहिती नाही. आपलं अध्यात्म एवढं स्ट्रॉंग आहे की आपल्याला एवढं बनवलं, अरे काय सांगतोस मला, उद्याचं काय सांगू नको, आपली गॅरंटी नाही बुवा. आजचा दिवस हा चांगला दिवस. त्यामुळे आम्ही काय मरणाला घाबरणारे लोक आहोत का? नाही, मरणाला लोक घाबरणारे नाहीत. मग रक्षाबंधन का? तरीसुद्धा रक्षा करण्याची आपण आवाहन करतो एकमेकांना. म्हणजे आपण आता इथे उत्सव साजरा करतो, एकमेकांना राखी बांधतो
आणि आपण करतो. आणि तसंच आपण समाजात जातो नंतर. आत्ता काहीतरी आपल्या कुवारबाऊ वस्तीचा पण उपक्रम आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांपर्यंत आपण पोचतो. वकील आहेत, डॉक्टर आहेत, CA आहेत, पौराणिक गोष्टी करणारे जे पौरोहित करणारे आहेत, पूजा अर्चा करणारे ते आहेत, रिक्षा चालक आहेत, असे सगळे समाजातले सेवा करणारे सगळे त्यांच्यापर्यंत आपण पोचतो, राखी बांधतो. तुम्ही समाजाचं चांगलं काम करताय, समाजाचं रक्षण करताय, तर असंच रक्षण करण्यासाठी म्हणूनही राखी बांधून त्यांना उचित सत्कार आपण करतो. हे पूर्वीपार करत आलो आहे. यावर्षी थोडी रचना लावून आपण करतोय. काही जण या रचनेत असतील सुद्धा. तर हे असं आपलं रक्षाबंधन साजरं करतो. सर्वात प्रथम बलिराजाने त्याच्यावर वामनाचं जी कथा आहे ती आपल्याला माहिती आहे. मग बलिराजाने वामनाला वचन देऊन आपल्याकडे राहायला बोलवलं. आणि मग आता मग लक्ष्मी मातेला प्रश्न पडला, आता त्याला सोडवायचं कसं, म्हणून तिने बहिणीचं रूप घेतलं. आणि मग जाऊन त्याला येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वाम अभिबद्धामी रक्षेमा चल माचलहा, या मंत्राने जसं त्यांनी बहिणीने त्या म्हणजे लक्ष्मी मातेने बलिराजाला भाऊ मानलं आणि बंधनात अडकवून आपल्या पतीची सेवा केली, तसं ते जे बंधन आहे तो स्ट्रॉंगपणा ती राखी आपण बांधून एकमेकांना बांधतो आणि रक्षाबंधन साजरं करतो. विविध संघटना असतील, पक्ष असतील किंवा जे महाराज वगैरे असतात ते गंडा वगैरे बांधून असं बंधन बांधून आपण एक नियमावली थोडक्यात सांगतो. ते नियम पाळणारे कोण बघायला नसतं तिथे, की हे सांगितल्याप्रमाणे सकाळी उठतोयस, अगरबत्ती लावतोयस आणि हे करतोयस का, हे बघायला कोण नसतं. ते आपणहून घालून दिलेले बंधन असतात आणि ते आपण पाळत असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण काय व्यक्तीचं रक्षण करण्यासाठी राखी बांधत नाही, आपण व्यक्तित्वाचं रक्षण करण्यासाठी राखी बांधतो. म्हणजे आपल्यामध्ये जे गुण आहेत ते गुण आणि आपल्यामधले जे विचार आहेत ते वाढावेत आणि टिकावेत. आपण मोठी कल्पना म्हणतो, परमवैभवम नेतुम एतत् स्वराष्ट्रम. आपल्या राष्ट्राला परमवैभव जे आधीचं वैभव आहे, जे पूर्वीपासून आचलेलं वैभव परत मिळवायचं असेल तर आपल्याला भरपूर काय काय मागण्या केलेल्या आहेत, आपण त्या प्रार्थनेमध्ये रोज म्हणतो. तर हे विचार टिकून राहावेत आणि त्याचं रक्षण व्हावं म्हणून आपण हे करतो. मग आजच्या गीतात सुद्धा याचे काही उल्लेख आहेत की आपण पूर्वजांचं आपलं अनुकरण किंवा त्यांचा इतिहास आपण वारंवार ऐकतो. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असेल, शिवाजी महाराज तर काय आपल्या हृदयातच असतात, की ह्यांनी जे आपल्यावर आलेले परकीय आक्रमण होती ती रोखून धरली आणि आजपर्यंत आपण जे कोण आहोत एक गीते, त्या गीतात उल्लेख आहे, सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा कोण करे, तो पुढचा भाग. पण आपल्या सगळ्यांचं रक्षण कोणी केलेलं आहे? धर्माने केलेलं आहे. धर्माने केलेलं म्हणजे आपल्याला जी आचरण पद्धती आखून दिलेली आहे त्या आचरण पद्धतीने आपण जगतो आणि म्हणून आपण टिकवणं आणि समाज टिकवणे किंवा इथलं पर्यावरण आणि अन्य जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण त्याला समर्थपणे कसे हाताळतोय तर या धर्माच्या आचरणानेच हाताळतोय. कोरोना काळात आपण हस्तांदोलन करू नये किंवा अशा सगळ्या प्रोटोकॉल सांगितले गेले आरोग्य विभागाकडनं, ते सगळे धर्माच्या आधारावरच आधीपासून असलेले आपण करतोय. तर रक्षाला शब्द जोडून हे सुरक्षा, रक्षा आणि सुरक्षा. वैयक्तिक लेवलला आपण रक्षा म्हणतो, तर माझं रक्षण करणं गरजेचं आहे. दुसऱ्याची आपण करतो ती सुरक्षा केली म्हणजे सुरक्षा रक्षक. तर हा सुरक्षा विषय आला की आपण थेट पोचतो कुठे? आपण व्यक्तीवरनं पोचतो ते राष्ट्रावर. सुरक्षा कुठल्या कुठल्या विषयाची असू शकते? सुरक्षेचे भरपूर सारे विषय आहेत. जलसुरक्षा असेल, समुद्राची सुरक्षा असेल, सागरी सुरक्षा आता काय आपला आयाम पण आहे सागरी सुरक्षा मंच किंवा सीमा सुरक्षा मंचाच्या अंतर्गत सागरी सुरक्षा. पर्यावरणाची सुरक्षा असेल, आपल्या अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा म्हणजे सीमेवरची सुरक्षा. आताचा काळ एकदम सोपा आहे. पूर्वी कसं आहे, पूर्वी सीमेवर लढाई व्हायची, आता तसं नाही. आता इथे बसून बटन दाबली
आपण डिफेन्स पण आपला आपण चांगल्या प्रकारे करू शकतो किंवा शत्रूला नामोहरम पण करू शकतो. तीच भीती आपल्याला पण असते की हे उलटं आपल्यावर पण होऊ शकतात. आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं असेल तर फार आपले जवान किंवा धावाधाव करून सीमेवर एकदम लढाई करत होते असं दिसलं नाही. हां, ते सतर्क होते, पण त्यांना फार अशी युद्धभूमीवर करायला लागलं नाही, हवेतनं लढाई झाली. काही गोष्टी आपण व्हॉट्सअपवरनं वाचल्या असतील. इस्रायलने त्या हमासच्या एकाच वेळी एकदम एका बटनावर 400-500 हमासचे अधिकारी एका त्या डिव्हाइस थ्रू मोबाईलवरनं उडवून लावले. तो काय अँड्रॉईड मोबाईल नको म्हणून साधा त्यांना हे केलं. म्हणजे ते एक कोणीतरी विचार केला असेल आणि त्याची टीम ॲक्टिवेट करून काही थोडक्या लोकांनी एवढ्या मोठं म्हणजे आपल्या थोडक्यात राष्ट्राचं त्यांनी संरक्षण केलं होतं. सुरक्षेचे विषय बघायला गेला तर शारीरिक सुरक्षा, मानसिक सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, हॅकिंग वगैरे होतं, सायबर क्राईम होतात, माहितीची सुरक्षा, गोपनीयता असते, राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा. आपण म्हणतो कुंपणात शेत खातंय, शेताचं रक्षण करण्यासाठी आपण कुंपण घालतो आणि नंतर असं लक्षात येतं अरे बापरे आपलाच माणूस संपवतोय सगळं, म्हणून ते म्हणे कुंपणच शेत खातंय. आताची परिस्थिती असंच लक्षात येतं की अंतर्गत सुरक्षेचे जे प्रश्न आहेत, मी आता नाटे भागात राहतो, म्हणजे माझं गाव तिथलं आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प किंवा अन्य असे 3-4 प्रकल्प आहे, लॉक जेटी, नाणार रिफायनरी असे तिथे विषय आले. तर सामान्य लोकांमध्ये फिरलो आणि ज्यावेळी विचार केला किंवा मी पण तिथला लोकलच आहे, तर तिथल्या यांना तर काय माहिती पण नसेल कदाचित हे 3 प्रकल्प काय आहेत, कसे आहेत, काय. त्यामुळे त्यांना काय असं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही मतं नाही आहेत. ओव्हरऑल सगळ्यांचा विचार करतात. कोणतरी येतो आणि आम्हाला सांगतो आज तुम्हाला असं असं करायचं. हां ठीक आहे. विचारलं तर काय माहिती असेलच ना. हां, ठराविक लोकांना माहिती असतं, अभ्यास करणारे असतात त्यांना माहिती असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी माहिती असतात. पण हा अंतर्गत सुरक्षेच्या अंतर्गतला प्रश्न आहे. त्यानंतर खाद्य सुरक्षा, पर्यावरणाची सुरक्षा, आपली सांस्कृतिक, प्रादेशिक, सामाजिक असे सुरक्षेचे भरपूर सारे प्रश्न आहेत. सामाजिक सुरक्षा आपल्याला काय आजूबाजूला फिरतच असतो. पर्यावरणाची सुरक्षा तर त्याच्यात खूप काम करण्यासारखं आहे. हे संघ फक्त काय म्हणतात हिंदुत्व हा विषयच नाही घेऊन हे करत. संघ भरपूर गोष्टींमध्ये काम करतो. तसं पर्यावरण या गोष्टीमध्ये पण घेतो. जमिनीची प्रदूषण होत असलेलं आहे, पाण्याचं प्रदूषण होतं आहे, अजून हवेचं प्रदूषण होतं आहे. अशा बारीक बारीक गोष्टींचं प्रदूषणाने आपलं पृथ्वी ही काय झाली एकदम लयाला निघालेली आहे. त्यामुळे आपण पर्यावरण हे गतिविधी संघामध्ये सुरू केली. असे सगळे सुरक्षेचे प्रश्न आहेत. आपण जी राखी बांधतो आणि पूर्वीपासून आपण सांगतो आपण भाऊभावाचं नातं निर्माण करण्यासाठी राखी बांधतो. भाऊभावाचं नातं निर्माण करतो, स्नेह वाढतो, आपुलकी वाढते. मग अशी म्हटलं तसं बंधनात असतो त्यावेळी नाती संपतात. बंधनं जुगारली तर नाती संपतात. नाती टिकवण्यासाठी आपण रक्षाबंधन साजरं करतो आणि एकमेकांना राखी बांधून सांगतो तू माझं रक्षण कर, मी तुझं रक्षण करतो. आपण हा वैयक्तिक पातळीवर उत्सव नाही साजरा करत. आपण सगळे एकत्र येतो, एकत्र इथे उत्सव साजरा करतो, इथनं बाहेर जातो, समाजाला पण मानतो तू माझं रक्षण कर, मी तुझं रक्षण कर. असं प्रत्येकजण एकमेकाचं रक्षण कर. तर वैयक्तिक रक्षण आहे का इथे अपेक्षित? वैयक्तिक नाही. इथे आपण म्हणतो माझ्यापासून सुरुवात. देशाचा विचार करताना देश बदलायचा आहे, समाज बदलला पाहिजे, कुटुंब बदललं पाहिजे, म्हणजे माझ्यापासून सुरुवात व्हायला पाहिजे. जसा हा विचार आपण करतो बदलाचा, तसा हा सुरक्षेचा विषय. पूर्ण भारताची सुरक्षा या आत्ताच्या सगळ्या मुद्द्यांना धरून विचार केले, संपूर्ण हिंदुस्थानची सुरक्षा या मुद्द्यांना धरून करायचा विचार केला तर एकमेकांची सुरक्षा हाच त्याच्यातला शेवटचा बिंदू येईल. शेजारच्या घरी काय प्रॉब्लेम चालू आहे, त्या घरातले अडचणी काय आहे, अचानक त्या घरातली मुलगी परधर्मात निघून जाते कशी, म्हणजे आपल्या घरात त्या घराशी असलेला स्नेह नाही आहे, माहिती पण नसतं की त्या ह्याच्यातली त्या बिल्डिंगमधली असं अमुक व्यक्ती गेली नाही, म्हणजे देवाघरी निघून 2 दिवसांनी कुठेतरी पेपरला येतं आणि शोकसभा आहे त्यावेळी कळतं. तर हे का आपलं नातं संपल्यामुळे. तर म्हणून सुरक्षेचा हा विषय
अगदी व्यक्तिमधली स्नेहापासून ते देशाच्या सुरक्षेपर्यंत असा मोठा विषय. आणि आपण हे सांगताना गेलं वर्षभर म्हणजे पूर्वीपासूनच करतोय, पण यावर्षी जरा शतक वर्ष आहे म्हणून पंचपरिवर्तनाचे मुद्दे आपण भरपूर जणांच्या इथे आलेल्या वक्त्यांकडनं ऐकले असतात. हे 5 कुठले मुद्दे आहेत? समरसता, ते अगदी बाळासाहेबांनी, आपण नाटक आता काही जणांनी बघितले नाही असेल, बाळासाहेब देवरसांनी समरसते हा विषय घेऊन खूप मोठं काम केलं. म्हणजे त्याच्यात एकदम शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे. पण डॉक्टरांनी सुरू केलेली समाज एक यायला पाहिजे म्हणजे जात धर्मपंथ कुठलाही विचार न करता सगळे एकत्र आले. त्यांनी 1940 साली ते भाषणात पण बोलले, मी पूर्ण हिंदुस्थानचं छोटंसं रूप मी आज माझ्या डोळ्यासमोर पाहत आहे. त्याच्यात गांधीजींचे डायलॉग पण आहेत की तुम्ही असं सगळं कसं शक्य करता की एकमेकांची जात माहिती नसते, पंथ माहिती नसतो आणि एकत्र जेवतायत सगळे. असं त्याच्यात गांधीजींचा डायलॉग वगैरे म्हणजे सत्य घटनावरच आधारित आहे. सामाजिक समरसता हा संघात नवीन विषय नाही आहे. यंदा तो आपण पंचपरिवर्तनामध्ये घेतला आहे. म्हणजे आपल्याला समाजात जाऊन पूर्ण शाखेत न येणाऱ्यांपर्यंत हा विषय प्राधान्याने पोचवायचा आहे. त्यातनं खूप साऱ्या सुरक्षेच्या गोष्टी बाहेर पडतील किंवा त्या संरक्षित होतील. समरसतानंतर कुटुंब प्रबोधन, म्हणजे कुटुंबात पण आधी सलोखा पाहिजे. कुटुंब व्यवस्थित असेल तर आपण समाजापर्यंत व्यवस्थित जाऊ शकतो. म्हणून कुटुंब प्रबोधन आहे. आपण एकत्र जेवलं पाहिजे, एकत्र प्रार्थना म्हटली पाहिजे. प्रार्थना म्हणजे काय अगदी देवाचीच पाहिजे असं काही नाही. आपण खूप त्याला हे दिले शिथिलता की अन्य आपली जी राष्ट्रीय काही गाणी वगैरे असतील अशी सगळी एकत्र बसून म्हटली पाहिजे. त्याच्यामुळे आता हल्ली जेवायला सगळे, पूर्वी जेवायला एकत्र बसायचे, आता ज्याची त्याची वेळ होईल तो जेवतो, आपल्या कामाला परत जातो. त्यानंतर पर्यावरण हा विषय, पर्यावरणावर सुद्धा भरपूर काम चालू आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा एकदम अग्रगण्याने येणारा विषय पर्यावरण गतिविधीच्या अंतर्गत. त्यानंतरचा स्वजागरण हा खूप मोठा विषय आहे आणि आपल्यासाठी एकदम आत्मीयतेचा आहे. जे आपल्याला म्हटलं तर संघ म्हणजे हिंदुत्व, तर हिंदुत्व म्हणजे काय तर स्वजागरण, स्वत्व. आणि डॉक्टरांनी त्याच्यात हिंदुत्व, तुम्ही गांधीजी म्हणतात की तुम्ही हिंदूंचं फक्त संघटन करता किंवा हिंदूंसाठी काम करता. त्यावेळी डॉक्टरांचं उद्गार आहेत किंवा त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं, तेच आपलं संघाचं म्हणणं आहे. हिंदू म्हणजे कोण? तर भारतात राहणारा, हिंदुस्थानात राहणारा जो व्यक्ती आहे, जो आपल्या पूर्वजांना मानतो, आपल्या संस्कृतीला मानतो, त्याचा पूजा करण्याचा देव कोण वेगळा असेल, त्याची पूजा करण्याची पद्धती वेगळी असेल, पण जो आपल्या पूर्वजांना मानतो, आपल्या संस्कृतीला मानतो, तो आपल्या मातेला भारतमाता मानतो, तो म्हणजे हिंदू. आणि असं हिंदुत्व आपल्याला अपेक्षित आहे. आणि म्हणून मग स्वत्व आलं. आत्ता ते टॅरिफ काय, तो सरांना जास्त माहिती असेल, आपल्याला काय त्या खोलात माहिती नाही. अमेरिकेने आपल्यावर लादलेला कर 25% वाढ झाली आणि एवढं करून सुद्धा असं मग नॅरेटिव्ह आहे की काय माहिती नाही, पण असं सांगितलं आहे की भारत परत ह्याला फेस करणार व्यवस्थितपणे. तर मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, आणि आपण त्याला बरोबर अपोज करणार का आता आपण स्वतःच्या फॅक्टरी तयार करू आणि स्वतःचा माल स्वतःच विकू. हेच आपलं अपेक्षित आहे की स्वजागरणाचे भरपूर सारे मुद्दे, स्वभाषा, स्वभूषा, पेहराव, आहार आपला, असे वेगवेगळे मुद्दे स्वजागरणातून येतात. आणि हे सगळे पाळण्यासाठी त्याच्यासाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नियमावली असतात, त्याचे नागरी शिष्टाचार, बारीक बारीक गोष्टी असतात. आता गाडी पार्किंग करताना कुठली व्यवस्थित केली आहे ना, जरी आत असलो तरीसुद्धा. त्यानंतर चप्पल काढताना व्यवस्थित काढल्या आहेत ना, कुठे बाहेर अशा मध्येच काढून ठेवल्या नाही आहेत ना. कचरा टाकताना एकच असतो, कॅडबरी खाल्ल्याचा छोटासा कागद असतो, पण तो सुद्धा आपण आपल्या खिशातनं घेऊन जातो आहे ना. असे नागरी शिष्टाचाराचे भरपूर सारे मुद्दे आहेत. या मुद्द्यांचं जतन करणं, रक्षण करणं आणि त्याची आठवण करणं की हे आपल्याला करायचं आहे. तू माझं रक्षण कर, मी तुझं रक्षण कर. म्हणजे काय तर हे मी तुझं रक्षण करू शकतो, माझा हात मोकळा आहे, स्वतंत्र आहे, मी कसाही फिरवू शकतो, बरोबर. कुठे कोण अडवेल का माझ्या हाताला? नाही. पण मी तुमच्या गालापर्यंत नाही ना आणू शकत.
तिथे बंधन आहे. ते माझ्या हात फिरण्याने तुम्हाला जर धोका निर्माण असेल तर तो माझा हात थांबवला पाहिजे. जर माझ्या कृतीने समाजाला नुकसान होणार असेल, बारीकशा कृतीने, अशा हजारो लोकांच्या कृतीने होणार असेल तर ते थांबवलं पाहिजे. त्याची आठवण करून देण्याचा म्हणून हा उत्सव आहे रक्षाबंधन. मग बारीक बारीक सगळे मुद्दे आले. अंतर्गत सुरक्षा, बाह्य सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, पर्यावरणाची सुरक्षा, मानसिक सुरक्षा पण म्हटलं. हे सगळं जर व्यवस्थित असेल, आपली जी समाजरचना आहे, आपण काय विकास आणि काय म्हणतो पर्यावरण म्हणा असं एकत्र नाही चालू शकत. विकास करायचा असेल तर झाडं तोडली पाहिजेत. मध्ये एक फोटो आला होता किंवा आत्ता 2-4 दिवसापूर्वी 500 झाडांना की 5000 झाडांना त्या महिला राख्या बांधतात आणि त्या जंगलाचं जतन केलेलं आहे. तसं झालं तर आपल्याला नॅशनल हायवे मिळणार नाही, अणुऊर्जा प्रकल्प मिळणार नाही. पण आपली संस्कृती ही काय सांगते की विकास पण आणि शेतीप्रधान देश आपण का म्हणत होतो की आपण आपल्या ह्याच्यावर वैभव निर्माण केलं होतं. भारतातनं सोन्याचा धूर वाहत होता. त्यावेळी सगळं पर्यावरण जतन करून आपण विविध विमानं पण पूर्वीपासून होती असं म्हणतात. किंवा आता जे आपण इस्रो किंवा इस्रोचे प्रोग्रॅम बघतो, त्यांचे जे एक चंद्रयान वगैरे पाठवतात, त्याच्यात ते आपल्या ग्रंथांचं, वेदांचा अभ्यास करतात आणि त्याच्यातनं जे छोटंसं उदाहरण म्हणजे यान वगैरे असतं तर ते गरुडाच्या शेपसारखं असतं. म्हणजे तो आकाशात भरधाव वेग स्पीड पण घेईल, अशा प्रकारे ते यान. म्हणजे त्याने अभ्यास आपल्या वेदांचा करून, म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करताना, विज्ञानाचा वापर करताना आपलं जे वेद ग्रंथ आहेत त्याच्यातनं ह्याचा अभ्यास करून ते पुढे पुढे जात आहेत. तर ह्या पंचपरिवर्तनाचं रक्षण केलं तर आपला देश सुरक्षित राहील. एक कथा सांगतो आणि थांबवतो. त्या कथेत भरपूर साऱ्या आहेत. त्याच्यातनं पॉझिटिव्ह अँगलने पण ती कथा घेऊ शकतो, निगेटिव्ह अँगलने पण घेऊ शकतो, ज्याने त्याने आपल्या आपल्या विचार करण्यासाठी ती कथा आहे. एक बेडूक असतो, कदाचित मी कुठेतरी सांगितली पण असेल. तर बेडुकांचा कळप असतो भरपूर मोठा आणि एका तलावाकाठी तो राहत असतो आणि आजूबाजूला एक साप असतो त्या एरियात. त्याला तो कळपातले बेडूक खायचे असतात. तो जाम आळशी असतो. म्हणजे बेडूक काय सरसरत जाईल, एक पटकन पळवून आणेल, कारण सापाचा स्पीड बेडकापेक्षा फास्ट असतो. तो जाऊन पटकन एक बेडूक आणून खाऊ शकतो. तसं काय कठीण नाही त्याला. समोरासमोरची लढाई एकदम कशी असते माहिती असतं, हा आपला शत्रू आहे, जाऊन पटकन हे केलं तर करू शकतो. पण तो आळशी पण असतो, थोडा आळशी असतो म्हणा, किंवा त्याचं तंत्र वेगळं असतं. तो असा जातो कळपाच्या एकदम जवळ जाऊन पडून राहतो. बेडूक बघतात, अरे आपला शत्रू आला आहे, साप आलेला आहे, तर आता आपल्याला खाईल की काय. तो काय करत तर काय नाही आहे, एकटाच असतो तो. पण जरा जवळ जातात, बघतात काय, तर काहीच नाही करत. त्यातले त्यात 1-2 जण डेअरिंग करून, जे त्यांना काय म्हणायचं आपण, आओ हमारे घर में, किंवा लाकडाची गोष्ट माहिती ना, कुऱ्हाडी जंगल असतं आणि जंगल तोडण्यासाठी कुऱ्हाडीला फक्त ही फरशी असते, त्याला दांडा नसतो. तर ती फरशी म्हणते मला दांडा नाही, बरं दांडा नाही. कोण द्यायला झाडं ती तयार होत नसतात. मग एक झाड म्हणतं आम्ही देतो बघ, आमच्या घरी ना तू राहा, काय प्रॉब्लेम नाही, काय आम्ही सर्व धर्म समभावाचे पूजक आहोत, तू राहा, काय आम्हाला तोटा नाही. तुझं जरी कापणं हा धर्म असला तरी घे तू, आमचं काय तसं म्हणणं नाही. मग कुऱ्हाडीला दांडा दिल्यानंतर ती कुऱ्हाड सगळं जंगल तोडून टाकतं. एक झाड ज्या झाड दिलं ते पण तोडतं आणि आजूबाजूची सगळी झाडं संपवून टाकतात. तसं ते एक झाड जे असतं तसा एक बेडूक असतो. तो जातो जवळ आणि अंगावर वगैरे बघतो, मऊ मऊ अशी सापाची त्वचा असते, त्याला बरं वाटतं. अरे वा मस्त आहे. तर तो हा करत का नाही आहे काय. तो परत येतो आणि आपल्या कळपात सांगतो, अरे तो काय करत नाही आहे, तो एकदम मस्त आहे. 2-3 जण जातात आणि असं त्या सापाला डेअरिंग करून विचारतात, तो शांत पडून राहिला, काय बुवा तू आम्हाला खातबीत का नाही आहेस, म्हणजे तू हे काय, म्हणजे काहीच नाही.
तर त्याला संधीच पाहिजे असते. तो म्हणतो काय झालं, मी म्हणे भरपूर बेडूक खाल्ले, आता म्हणतो मला इच्छा संपली, बेडूक खाऊन सगळी इच्छा संपली. आणि हे करताना मला म्हणतो साक्षात्कार झाला की मी भरपूर पापं केले, तसं माझ्या लक्षात आलं. आणि आता पापांचं प्रायश्चित्त कसं घ्यायचं म्हणून ते विचारलं मी देवाला. तर त्यांनी सांगितलं की तू ह्यांची सेवा कर बेडकांची, तर तू या पापातनं मुक्त होशील. आता पापातनं मुक्त तर बेडकांची सेवा करायला बेडकांच्या जवळ जायला पाहिजे, मला उभा कोण करेल म्हणतो. नाईलाज असतो. आता इथे आलो खरं, पण म्हणे तुम्हाला काय कसं कुठल्या तोंडाने विचारू की मी तुमची, आता मी तुम्हाला खाल्लं आहे आत्तापर्यंत, सगळं येऊन संपवलं आहे तुमचं, सगळी पिढ्यानपिढ्या मी तुमच्यावर आक्रमणच करतो आहे. आणि आत्ता मी तुम्हाला सांगायला गेलो नाही मी तुमची सेवा करायला, तर तुम्ही उभे कराल काय, म्हणून मी आता इथे पडून राहिलो, आता काय करायचं नाही. थोडाच विषय आहे ना, मग ते येतात परत आपल्या म्होरक्याला सांगतात, सगळ्यांना सांगतात. मग तरी 1-2 जण असतात, नाही नको नको सेवा करायची म्हणतो. मग याच्यातला लीडर असतो, तो जाऊन भेटतो. काय बुवा सेवा करणं म्हणजे काय, अपेक्षित काय नाही, तुम्हाला म्हणे पाठीवरनं वगैरे मी फिरवेन, असं काय कुठे इकडे तिकडे जायचं असतं, मला स्पीड असतो, तुम्हाला घेऊन फिरवेन. तर हा राजा असतो तो, अरे वा चांगली गोष्ट आहे. मग आणि इतकं आता किती कम्युनिकेशन झालं, म्हणजे त्यांच्यात एक सलोखा तयार झालेला असतो. आता काय चिंता नाही, याच्यापासून भीती नाही राहिलेली, काय सगळे तयार होतात, ठीक आहे म्हणतात. सगळे एकदम झुंबड करतात, त्याच्या पाठीवर बसतात, चला तो पण फिरवतो इकडे तिकडे. असं 3-4 दिवस होतात. मग 5व्या दिवशी तो काय उठत नाही, तो असा पडून राहतो. मग तो राजा येतो किंवा मोठे मोठे बेडूक असतात, ते टीम, राजा नाही डायरेक्ट, टीम येते त्यांची, विचार करणारे. अरे आता काय सांगतो, काय झालं का आज तुला, असं म्हणजे काय चुकलं काय आमचं किंवा काय. नाही तसं काय नाही म्हणतो, माझा अशक्तपणा आला आहे का म्हणतो, मला काय ताकद नाही राहिलेली, तुम्ही सगळे एकदम आलात, मला आता काहीतरी खाल्ल्याशिवाय मी तुमची सेवा नाही करू शकत. खायला काय ते बेडक्या द्या बारीक बारीक, म्हणजे मोठे मोठे असतात त्याच्यातल्या अशा छोट्या छोट्या बेडक्या, त्या खा. मग त्या खातो तो, तरतरी येते, चला परत सुरू. परत 7-8 दिवस झाल्यावर पुन्हा तसंच, मग जरा मोठ्या बेडक्या द्या. असं करत करत शेवटी अशी वेळ येते की राजाला येतो. आता काय करतो, राजाला सांगतो की मग ते तुझे जे टीम आहे ना ती दे, मी तुला फिरवतो. तुझे जे कोण प्रधान विधान कोण आहेत ते दे. ते गळम करत करतो, शेवटी मग राजा राहतो. मग एक दिवस, आता त्याला काय राजा संपवणं कठीण नसतं, असं करून तो सगळा कळप संपवतो. या गोष्टीचा भाव वगैरे कसाही जोडू शकतो आपण, तर तुम्ही जोडा. आज रक्षाबंधन निमित्त आपण पुन्हा एकदा या पंचपरिवर्तनासाठी एक आत्ता संकल्प आपण केला आहे. वस्तीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरून आपण वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये रक्षाबंधन करणार आहोत. तर आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. धन्यवाद. महादेवराव थांब.